मालवणमध्ये शिवसेना आणि भाजप वाद टोकाला गेलाय। भाजप कार्यकर्त्याच्या घरी निलेश राणे यांनी धाड टाकली। भाजपकडून पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला, तर निलेश राणे यांनी या संदर्भातला लाईव्ह व्हिडिओ सुद्धा केलेला आहे। सर, शिंदेचे जे आमदार आहेत निलेश राणे यांनी मोठा आरोप केला आहे। मालवणमध्ये निवडणुकांमध्ये पैशाचा खेळ सुरू आहे। त्यांनी फेसबुक लाईव्ह करत एक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्याच्या घरात त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं आणि त्याच्यात घरी पैसे सापडल्याचं त्यांनी फेसबुक लाईव्हमध्ये पाहायला मिळते आपल्याला। तद्दन खोटा आहे, असत्य आहे। मालवण प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीवर करण्यात आलेले आरोप धादांत खोटे आहेत। या संपूर्ण प्रकरणाचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्याशी काहीही संबंध नाही। जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्यासाठी काही लोक अशा पद्धतीचं षडयंत्र रचतायत का आणि भारतीय जनता पार्टीला बदनाम करतायत का याचा देखील तपास होणं गरजेचं आहे। या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकारी आणि निवडणूक आयोगाने योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे। भारतीय जनता पार्टी पैसे वाटपावर विश्वास ठेवत नाही। आमचा लोकशाहीवर आणि महाराष्ट्राच्या जनतेवर संपूर्ण विश्वास आहे। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते विजय केंद्रेकर हे कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणेंचे मालवण शहरातले प्रचार प्रमुख होते आणि विधानसभा निवडणुकीमध्ये निलेश राणेंचे ते प्रचार प्रमुख होते आणि त्यामुळे विजय केंद्रेकर यांच्या मार्फतच कालच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पैशाचा वापर सुरू झाला होता आणि भारतीय जनता पार्टीचे पैसे दरवेळेप्रमाणे आलेत। हे थोडे पैसे पकडलेत, परंतु निवडणुकीमध्ये आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 5-5, 10-10 हजार रुपये मतदानाला एका मताला पैसे वाटप होत आहे। यात शिंदेसेना सुद्धा कमी नाही आहे, ते त्याच्यापेक्षा जास्त करतायत आणि त्यामुळे ह्या प्रकाराबद्दल निवडणूक आयोग कुठलीही भूमिका यापेक्षा याआधी घेतली नाही, कारण त्यांनी लाखो लोकांना पैसे असे वाटलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।